हाय फ्रेंड्स, दीपाली सचिन ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बघा आज सकाळ छान रविवारी आज मॉर्निंग आहे. सकाळ 8:15 झालेत आता सकाळचे. आणि आमचा जो कावळा येतो तो पण आलता. त्याला छान चपाती दिली मी. रात्रीची होती ती दिली, तर काय सकाळी एवढं लोक केले नव्हतं. इकडे बघा मस्त पाठीमागे छान दिवाबत्ती वगैरे केली मी. आणि मस्त इकडं पीठ वगैरे चाळून घेतले. आता पीठ मळून घ्यायचे कणिक मला, कारण आम्ही आज चपाती बनवणार आहे मस्त संडे स्पेशलला. आणि आंब्याचा रस बनवणार आहे. इकडे बघा माझी तुळस आहे. इकडं कावळ्याने बघा चपाती थोडीशी टाकली तुळशीवरती, तर काढावं लागेल आता. थोडीच खाऊन गेला, थोडी ठेवली त्यांनी. तुळशीला पण मस्त इकडं पूजा वगैरे केली, उदबत्ती लावली. इकडे शंभू बसला. शंभूला फरसाण दिले खायला सकाळ सकाळ उठल्या झोपेतून तो. आणि त्या आत्या बघा बटाटे चिरतायत. त्यांना म्हणलं त्या म्हणलं साल की काढून देते आणि बटाटे पण चिरून देते म्हणलं. त्यांना म्हणलं तुम्हीच करा बटाटा पण. त्या म्हणल्या करते म्हणलं बटाटा. त्या लाल बटाटा छान करतात. मग त्यांना म्हणलं तुम्ही बटाटा करा आणि मी इकडे तोपर्यंत कणिक पण मळते, पीठ चपात्या बनवते. आणि आंबा हा बघा आमच्या पिवणी आंबा सकाळ काढून ठेवला होता रात्रीच. एक वरतीच आहे, बाकीचे आंबे आहेत बाजूला. आता आम्ही आंब्याचा रस पण बनवणार आहे. छान मस्त आंबे आणलेत रात्री आम्ही. चला आता आपण मस्तपैकी कणिक मळून घेऊयात आधी. तर माझं इकडे कणिक मळून झाली आणि रस पण बनवून झाला पूर्ण. रस बनवला पण त्याच्यामध्ये काय झालं की लाईट गेली त्याच्यामुळे मग मला रव्याने बनवावं लागलं. मी थोडीशी वेलची पावडर टाकली ना, म्हणजे खूप छान फ्लेवर होतं त्या रसाला. मी नेहमी टाकते, मला खूप जास्त आवडतो असा वेलची टाकलेला रस. आणि घरात सगळेजण पण आवडीने खातात. लाईट गेल्यामुळे मग मी रव्यानेच केलं. म्हटलं तर नेहमी मिक्सरवर करतो, आज रव्याने बनवत. तेवढ्यात बघा सचिन आले आणि सचिन विचारत होते काय काय बनवले आज. त्यांना टाईम झाला त्यांचा रिक्षावर जायचा, पण संडेला पण जातात ते, पण थोडं लेट जातात. इतर वेळेस ते 6:45-7लाच रिक्षावर रोज जातात ते. बाकी वेळेस थोडं संडेला थोडं लेट जातात बाकी दिवस. तर मग त्यांनी मला पटपट विचारलं सगळं की काय काय बनवलं आहे. मग मी सांगितलं त्यांना चपाती बनवते, रस वगैरे बनवून ठेवलं आहे म्हणून ऑलरेडीच. रस आणि भाजी आत्या बनवलं ते सांगून ठेवलं त्यांना. हे बघा चपात्या मी पटपट उरकून घेतल्या लवकर. लगेच चपात्या सगळ्या फिनिश झाल्या की लगेच आत्या बोलल्या चल मी आता बटाटा बनवून घेते. मग त्यांनी बघा साईडला दुसऱ्या पातेल्यामध्ये त्यांनी शेवया बनवायच्या होत्या. मी गावाकडून शेवया आणलेल्या होत्या त्या. तर त्या थोड्याशा राहिल्या होत्या ह्यावेळी अजून. मग मी त्या बनवून घेतल्या. ह्यावेळेस काय आणल्या नव्हत्या गावाकडून. काय चाललंय पिवडी तुझं? चिप्स खायचंय? अगं ती भाजी बनवायची, चिप्स नाही बनवायची. त्याचं तिने बघा आपण फ्रँक केलं जसं बटाट्याचं लांबके काप करतो तसे तिने काप करायला लावलेत. मग ते पण म्हणल्या तेलात परतून तिला शिजलं की बाहेर काढून देते ते काप. पण तिला खरं तर तसं नको आहे, तिला फ्रँकी पाहिजे. पण तिलाच नाही माहिती ह्या काय करणार आहेत नक्की. दोघीचं एकमेकीला काय समजलेलं नाही, दोघी काय बनवणार आहेत नक्की. तर बघू खाते की नाही काय माहीत बनवल्यावर. बघा फायनली सगळं जेवण बनवून झाले. मस्त आम्ही चपाती, भाजी, रस आणि शेवयाचं भात सगळं बनवले मस्तपैकी. बघा आपण आता जेवायला बसतोय आम्ही सगळेजण. तुम्हाला दाखवते आम्ही काय काय बनवले ते. चला बघूयात. हे बघा इकडं रस, बटाटा आणि चपाती. सचिन बघा इकडे जेवायला बसलेत. कसं झाले काय सांगा की? छान झाले का? बटाटा, चपाती, रस सगळं चांगलं बनवलंय का? बघा आत्या पण इकडे बघा त्यांना शेवळ्याचा भात आवडतो, तर मग शेवळ्याचा भाताने त्यांनी रस घेतलाय. तुम्हाला आवडतात ते शेवळ्याचा भात आणि रस? त्यांना ते आवडतं मग त्यांनी घेतलंय. आणि सचिनला पण आवडतं, पण ते आधी चपाती रस खातात आणि त्याच्यानंतर शेवळ्याचं भात आणि रस खाणार आहेत. तर मला नक्की कमेंट करून सांगा कोणाला शेवळ्याचं भात आणि रस आवडतो, कोणाच्याकडे खातात. काही जणांच्याकडं म्हणजे असं खात नाहीत काही भागांमध्ये, पण कोणत्या कोणत्या भागात खातात आणि तुमच्याकडे पण खात असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही पण खातो आणि आम्हाला आवडतो शेवळ्याचा भात आणि रस म्हणून. इकडे आमचा शंभू बसलाय मस्त, माझ्या बाजूला बसतो रोज तो. काय पाहिजे? पाणी पाहिजे, थांब देते. त्याला बघा इथे थोड्याशा शेवळ्या दिल्यात. त्यांनी जेवलंय मग अशीच, पण आता आमच्यासोबत त्याला बसवलंय, खातोय तो खेळत खेळत. चला फ्रेंड्स आम्ही आता सगळेजण छान मस्त जेवण करतो.